ओतूरमध्ये आमची रॅली चालली होती आणि शेवटची ब्राह्मणवाडा चौकामध्ये सभा होती आणि सभा चालू असताना अचानक एक दगड एका महिलेच्या डोक्यात येऊन पडला आणि तिचं डोकं सुद्धा त्या ठिकाणी फुटलं. भाषण चालू असताना कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर नेलं. नंतर पाहिलं त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. ह्या महिलांचा सन्मान करणारे, महिलांना मोठी मोठी आश्वासनं सांगणारे, आम्ही महिलांचं आदरणीय मागतो, महिला भगिनींना आम्ही बहिणी समान मागतो. आणि मग एवढ्या महिला दिसल्यानंतर तुम्ही रडीचा डाव खेळणार आणि महिलांना जर दगडी मारणार असाल तर याद राखा, आता मगाशी तिथं सापडलं नाही. तुम्ही मिटिंग संपल्यानंतर तुम्ही गेले, मी पोलिसांना बोलून घेतलं. पोलिसांचं ते काम होतं, आम्हाला परमिशन घ्यायला कशाला लावताय? तुमची जबाबदारी होती. तुम्ही कोणाच्या रॅलीला संरक्षण करत होते. अजूनही तुम्ही राजकारण करत असाल तर त्या पोलिसांना सुद्धा मागतोय की तुम्ही त्या ठिकाणी एका महिलेला दगड मारताय आणि तुम्ही डोळे झाकून त्या ठिकाणी पाहत असाल तर डोळे उघडायला लावण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे. आणि ज्यांनी मारलाय त्यांना आम्ही पोलिसांना वरती लावलं. जा तिथं कोण आहे तिथं चौकशी. नंतर पोलिसांनी तिथं नंतर 2-3 जणांना मारलं सुद्धा नाही. पण अशा गोष्टी त्या ठिकाणी कळपून घेणार नाही. जर महिलांचा तुम्ही असा सन्मान करणार असेल, एक महिला रिंगणात रूप लिहायचं, त्या महिलेला तुम्ही दाबण्यासाठी दगडी मारायच्या सभेमध्ये प्रयत्न करत असाल, तुम्ही मरणाच्या अवलादी नाही हे खऱ्या याचा त्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. ज्यांनी कोणी मारला असेल त्यांना मला चॅलेंज आहे, आशाताई पुढे ये आणि बोल. त्या ठिकाणी तुला कसा धडा शिकू आणि काय तुझा करायचं ते ठरवू. असं लांबून पडून तरी दगड मारून एखाद्या महिलेला करण्याचं काम तुम्ही केलंय हे पाप. आणि महिलेचा सन्मान खऱ्या अर्थाने तुम्ही करण्याच्या लायकीचे नाही हे खऱ्या अर्थाने मला टाकायचंय. आणि म्हणून त्या गोष्टीचा मी ठिकाणी जाहीर निषेध करतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.